आज नैवेद्यासाठी बनवणार आहे पारंपरिक सांज्याच्या पोळ्या। तर मग रेसिपी बघूयात आपण। आपल्याला 3 वाटी पाणी आणि 1 वाटी गूळ असं हे उकळायला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपण कणिक मळून घेऊया पोळ्या बनवण्यासाठी। मीठ आणि कणिक अशी छान मऊसूद करून घ्यायची। आता आपण सांजा करून घ्यायचा आहे। त्यासाठी 1 कप मी रवा घेतला आहे, तो खरपूस भाजून घेतला। त्याच्यामध्ये तूप टाकलं नंतरला आणि त्यानंतर ते आपण गुळाचं पाणी केलं होतं ते त्याच्यात ओतून घेतलं। व्यवस्थित ढवळून बघा असं छान असं मऊ होईपर्यंत त्याला हे करून शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडीशी वेलची पावडर, बस असं हा आपला झाला आता सांजा रेडी। आता आपण थोडा गार करायला ठेवूयात। हे बघा पण मस्त मऊ झालेली आहे, सांजा पण गार झालेल्या आहेत। तर पटपट पटपट पोळ्या करायला घेऊयात। हे बघा असं आपण जे पुरणपोळी बनवतो ना त्याच पद्धतीने ते करायचं आहे। सारण त्याच्यात भरून पोळ्या लाटून घ्यायच्या। बघा छान तुपामध्ये खरपूस भाजून घ्यायच्या। एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते ही रेसिपी, छान लागतात। गडबडीच्या वेळेला कोणी लगेच असं घरी आलं असेल तर काहीतरी गोडधोड बनवायचं आहे तर ह्या पोळ्या बेस्ट आहेत। खूप कमी साहित्य लागतं आणि सगळं आपलं साहित्य घरच्या घरी अवेलेबल असतं आणि खूप पटकन पण होतात। हे बघा अशा छान अशा करायच्या आणि खरपूस तुपामध्ये भाजून घ्यायच्या। माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की रेसिपीजना लाईक आणि शेअर करा। आणि तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। सांज्याच्या पोळ्या तयार झाल्या। आता देवासाठी नैवेद्य भरून घेते। छान असा मऊ भात, त्याच्यावरती वरण, त्यानंतर मी केलेला आहे पनीर मटारची ही अशी कमी ग्रेव्हीतली भाजी, त्याचबरोबर आणि आहे मटकीची उसळ। आता खास नैवेद्यासाठी बनवलेल्या सांज्याच्या पोळ्या, त्याचबरोबर आहे पुरी आणि खेकडा भजी, कांदा भजी आणि पापड। चला तर नैवेद्य दाखवून घेऊयात देवाला। अशाच नवीन नवीन व्हिडिओज, नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की अशा सांज्याच्या पोळ्या करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील, खूप छान लागतात। आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। बाय।